नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:16 ते 7:49 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:23 ते 10:56 आणि यमगंड काळ दुपारी 2:03 ते 3:37 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर केंद्रयुक्त करेल. आजच्या दिवशी मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातला मंगळ आणि व्ययातला शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र महत्त्वपूर्ण असे कोणतेही निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. येणार 2 ते 3 दिवस शुभफलदायी राहतील. खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयातला मंगळ आणि लाभातला शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. अशी कामं जी होत नाहीत की ज्यामध्ये अडथळे येत आहेत ते जरूर हाती घ्या. तुमच्या कामाचा उरक दांडगा राहील आणि कामं मात्र तुमची पूर्ण होताना दिसेल. काही चांगले महत्त्वपूर्ण लाभ, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार हे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि दशमातला शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. कार्यक्षेत्रासंदर्भातल्या नवनवीन संधी समोर येतील की ज्या सकारात्मक असतील. महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. कामात अडथळे आल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन जाणवेल. काळजी करू नका. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहणार आहेत. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल अगदीच सहजपणे हातावेगळी करू शकाल. अशी कामं की ज्यामध्ये जास्त अडथळे येतात अशी कामं की ज्या संदर्भात प्रश्नचिन्ह आहेत जरूर हाती घ्या. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले इंट्युशनसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. काही अनपेक्षित लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. व्ययातला मंगळ आणि अष्टमातला शनी हे परस्पर त्रिकोणीय करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. अनपेक्षित अनावश्यक खर्च जास्त होतील. थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्राससुद्धा डोक्यावर काढू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. सप्तमातला शनी आणि लाभातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले छोटे मोठे स्ट्रेस आजच्या दिवशी मनात येतील, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होणार नाही. येणार 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. काही चांगले लाभ येणार 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला रवीबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. दशमातला मंगळ आणि षष्ठातला शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील आणि 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. तुम्हाला काही चांगले ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळू शकतील. त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संधीसुद्धा येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा होईल. ॲप्रिसिएशन चांगल्या प्रकारे मिळेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. पंचमातल्या शनीबरोबर भाग्यातला मंगळ हा त्रिकोणीय करत आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोक्यावर काढू शकतील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक तुमचा दांडगा राहील. महत्त्वाचं म्हणजे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर तुमचा वेळ चांगल्या प्रकारे व्यतीत होईल. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. चतुर्थातला शनी आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहे. वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात शाब्दिक चकमकी उडतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला रवीबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. तृतीयातला शनी आणि सप्तमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर काढू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता येणारे 2 ते 3 दिवस अतिशय चांगले राहतील. तुमच्या कामाचा उरक दांडगा राहील. जी कामं सहज शक्य नाही ती जरूर हाती घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयातला शनी आणि षष्ठातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्याच्याबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात खटके वगैरे उडू शकतील. अर्थात तसा फारसा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला समजू शकतील की ज्या सकारात्मक असतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या राशीतला शनी आणि पंचमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहे. घरातल्या व्यक्तींवर थोड्याफार प्रमाणात खटके उडू शकतील. काळजी घ्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील.
नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उपयुक्त राहतील. याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्हाला कुठल्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल, येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जरूर करा. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 एप्रिल 2025 कर्जाचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.